गंगा स्तोत्र आपण पाहत होतो. या स्तोत्रामध्ये आपण मंत्रगर्भ स्तोत्र हा एक नवीन प्रकार या ठिकाणी आपण त्याची माहिती घेतली. आता प्रत्यक्ष आपण हे वाचून पाहूया. गंगे दर्शयते मुक्तिदं मुनिचिंतितम्. हे गंगे, गंगे हे काय संबोधन आहे. हे गंगे ते रूपन दर्शय, तुझं रूप मला दाखव, म्हणजे तुझं दर्शन मला दे. गंगा ही आपल्याकडे सर्वात पवित्र नदी मानली जाते. आणि लक्षात घ्या की पवित्र हा शब्द जिथे जिथे येतो त्या ठिकाणी अर्थ असा असतो की जे जे आपल्याला अहितकारक आहे ते सर्व त्या ठिकाणी नष्ट होतं. गंगेच्या पाण्याचं सुद्धा परीक्षण केलं गेलं. आपल्याकडे पूर्वीपासून प्रथा आहे की गंगेमध्ये आपल्या अस्थींची रक्षा ही समर्पण करायची. त्याचबरोबर तुम्हाला हरिश्चंद्राची ही कथा तिथे माहिती असेल. तर आधी ही एक अंधश्रद्धा आहे असा हे पसरवला होता आणि नंतर जेव्हा खरंच परीक्षण केलं तेव्हा असं लक्षात आलं की गंगेच्या पाण्यामध्ये ती जी प्रेत टाकली जातात आणि त्यांची जी हाडं असतात ती हाडं सुद्धा विरघळून जातात. म्हणजे डीके होणारं जे जे आहे ते त्या पाण्याने नष्ट केलं जातं. इतकं सामर्थ्य त्या गंगेमध्ये आहे आणि म्हणूनच गंगेला पावन करते असं म्हटलं जातं. तुम्ही बघा, पवित्र, पूत, पावन, पावक, अग्नीला पावक म्हणतात कारण तो शुद्ध करणारा आहे. तर जिथं जिथं तुम्हाला हे शब्द येतात तिथे तिथे त्यांचे, म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अँटी टॉक्सिन म्हणूया, अँटीबॅक्टेरियल अशा त्यांच्या व्हॅल्यूज असतात. तेव्हा त्यांना पावन, पावक, पूत असे शब्द तिथं वापरले जातात. तर तसेच ही गंगा पण आहे. म्हणून गंगेचं प्रचंड महत्त्व आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. गंगे ते रूपन दर्शय, म्हणून तिचं रूप कसं आहे, तिचं दर्शनच कसं आहे. मुक्तिदम, मुक्ती देणारं, आणि मुनिचिंतितम. मुनिचिंतितम, चिंतित याचा अर्थ ध्यात. सर्व ऋषींनी किंवा सर्व मुनींनी जिचं ध्यान केलं आहे अशी. गंगेच्या अवतरणाची कथा आपल्याला माहिती आहे. ती मुळात स्वर्गातून आणली गेली, ती तिच्या पवित्र करण्याच्या खातरच आणली गेलेली आहे. त्यामुळे तिची पृथ्वीवर यावी म्हणून पण ध्यान तिचं अनेकांनी केलेलं आहे. गायत तारिणी ते दृष्ट्या चवेत को निजरूपतः. गायत, गायत याचा अर्थ केवळ तुझं नाव घेतलं. आपल्याकडे पण म्हण आहे, काशीसी जावे नित्य वदावे. तसंच श्लोक पण आहे, गंगे गंगे गंगा गंगे ब्रूयात योजनानां शतैरपि. नुसतं गंगा गंगा असं म्हटलं म्हणजे तिचं नाव सुद्धा इतकं पवित्र आहे की ती नावानेच काय करते, गायत याचा अर्थ तिचं केवळ नाव घेतल्यानेच जी तारण करते, तरुण नेते भवसागरातून, ती ते दृष्ट्या निजरूपतः कहाच्चवेत. अशा तुला जेव्हा आम्ही पाहतो किंवा जेव्हा आम्ही तुझं दर्शन घेतो त्यावेळेला तुझ्या दर्शनानंतर कहा म्हणजे कोण, कुणी पापी राहतच नाही तिच्या दर्शनाने. त्यामुळे निजरूपतः कहाच्चवेत म्हणजे मुक्ती नक्कीच मिळेल. कारण निजरूप म्हणजे काय आहे, निज या शब्दाचा अर्थ आहे स्वतः. स्वतःचं रूप, स्वरूप काय आहे आपलं, तर आत्मस्वरूप. म्हणजे तिथे आत्मज्ञान 100% होतं आणि त्यामुळे ती मुक्ती देणारी आहे. तुम्ही हरिश्चंद्राची जी कथा आहे ती वाचली असेल, ऐकली असेल.
तर त्यात असं म्हटलं जातं की काशीमध्ये गंगेच्या किनारी जर मृत्यू आला तर त्यावेळेला साक्षात शंकर कानामध्ये शिव येतात आणि कानामध्ये सर्व ज्ञान आत्मज्ञान सांगतात आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती मुक्त होते असं म्हटलं जातं. त्याचंच इथे आपल्याला प्रतिबिंब दिसतं. गंगे त्रेधा अघहंत्रीती ते कीर्ती दिक्षु विस्तृता. ते म्हणजे तव ते षष्ठी तुझी कीर्ती ही दिक्षु विस्तृता असती. असती हे गृहीत धरायचं, अध्यारोप धरायचं. तुझी कीर्ती ही दिक्षु दिक शब्दाचं सप्तमी बहुवचन, त्यामुळे सर्व दिशांमध्ये तुझी कीर्ती विस्तृता म्हणजे पसरलेली आहे. त्यामुळे काय होत आहे किंवा ती कीर्ती काय आहे तर हे गंगे त्वम हे इथे अध्यारोप धरायचं. त्रेधा अघहंत्री अघ याचा अर्थ पाप, हंत्री म्हणजे नाश करणारी. तू कशी आहेस त्रेधा म्हणजे तिन्ही प्रकारांनी, धा याचा अर्थ प्रकार, तिन्ही प्रकारची पाप नष्ट करणारी अशी तू आहेस. आता ही तीन प्रकारची पाप कोणती तर आध्यात्मिक, दैविक आणि अधिभौतिक अशी तीनही प्रकारची जी पाप आहेत, दुःख आहेत ती नष्ट करणारी आहेस. म्हणूनच गेया योगी मुनी ध्येया. तू कशी आहेस गेया, गेय हे काय आहे विद्यार्थाचं रूप आहे, विद्यार्थ्या अर्थामध्ये विशेषण झालेलं आहे. त्यामुळे गेय याचा अर्थ काय होतो की जिचं गुणगान करावं अशी, जिच्याबद्दल गावं अशी. तसंच योगी मुनी ध्येया, ध्येया म्हणजे जिचं ध्यान करावं अशी. कुणी योगी मुनी ध्येया, योगी जनांनी आणि मुनी म्हणजे तपश्चर्या करणाऱ्यांनी जिचं ध्यान करावं अशीच तू आहेस. आणखीन कशी आहेस तू सदा त्वं गंग आधिये. गंगे असं तिथं काय आहे संबोधन आहे, पण पुढे आ आल्यामुळे तिथे एचा लोप झालेला आहे. स्वरसंधी मधला भाग आहे हा. तर हे गंगे तू कशी आहेस आधी. आधी याचा अर्थ काय तर आधी आणि व्याधी यामध्ये व्याधी म्हणजे रोग आपल्याला माहिती, पण आधी शब्दाचा अर्थ आहे मनोरोग. मनोरोग म्हणजे ती मनोरोग पण नष्ट करते. आणि आधी हा शब्द संसार तापासाठी पण वापरला जातो. तर तू अशी सर्व प्रकारची दुःख नष्ट करणारी आहेस. तिष्ये औंहस्तरणं मातर वरिष्ठे बत नान्यतः. तिष्ये, तिष्य याचा अर्थ काय आहे तर तिष्य म्हणजे नक्षत्र आहे, पुष्य नक्षत्र आहे. तर त्या पुष्य नक्षत्रावरती आणखी महत्व आहे. कशाचं औंहस्तरणं, औंहस म्हणजे पुन्हा पाप, पापातून नष्ट तरुण जाण्यासाठी हे मातः हे वरिष्ठे बत नान्यतः यो वैरी काम संज्ञो में पाह्यतो रोष हेतुतः. ठीक आहे, म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की हे मातर, हे वरिष्ठे, हे आई, हे वरिष्ठ म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असणारी, जे श्रेष्ठ आहेत त्यामध्ये श्रेष्ठतम असणारी अशी तू. मला मी वारंवार म्हणतो आहे की औंहस, अघ, पाप हे नेमकं काय आहे, म्हणून त्यांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलं यहा काम संज्ञो मे वैरी. खरा कोण माझा वैरी आहे तर काम, काम याचा अर्थ इच्छा.
इच्छांना कधीही विराम हा नसतो. इच्छा या अनंत असतात. माणसाचं शरीर नष्ट व्हायला लागतं, पण इच्छा ही कधी नष्ट होत नाही. आपण त्या मागच्या पाठामध्ये पण पाहिलं, तृष्णैका तरुणायते. ही जी इच्छा आहे, ही जी वासना आहे, ही कधीही नष्ट होत नाही. आणि त्या इच्छेच्या मागे धावता धावता काय झालेलं आहे, मी पापी होऊन गेलेलो आहे, दुःखी होऊन गेलेलो आहे. कारण एक मिळाल्यानंतर दुसरं मिळवण्याची इच्छा ही उत्पन्न होते, आपोआप उत्पन्न होते. त्यामुळे ह्या माझ्या कामरूपी शत्रूला तू काय कर, रोष हेतुतः पाही अतः. अतः म्हणजे म्हणून तू या कामरूपी शत्रूला कसं पहा, रागाने. म्हणजे संस्कृतमध्ये राग हा शब्द मराठीतल्या राग शब्दाप्रमाणे नाही, पण इथे रोषसाठी मी मराठीमध्ये राग हा शब्द वापरते आहे. रागाने, क्रोधाने तू त्याच्याकडे पहा, आणि तू पाहिलंस तर तो नष्ट होणारच आहे. ब्रूते कृत्स्न श्रुतं त्रात्री पेयोदा वाल्मीकेति यत् या तृष्णया मतिर्भ्रष्टा अभ्योद्भ्यो बालः पुनातु ताम. ठीक. कृत्स्न श्रुतम म्हणजे आम्ही सगळीकडून, कृत्स्न याचा अर्थ सर्व, सर्वत्र आम्ही हे ऐकलेलं आहे. आणि दुसरं, श्रुत शब्दाचा दुसरा अर्थ येतो वेदविहित. वेदांमधून सुद्धा आम्ही काय ऐकलेलं आहे, वेद सुद्धा काय सांगतात, कृत्स्न श्रुतम ब्रूते म्हणजे सगळीकडचे वेद, काव्य हे सगळी सांगतात की तू कशी आहेस, त्रात्री. त्रात्री याचा अर्थ रक्षण करणारी. त्रात्री म्हणजे जे रक्षण करते आहेत त्यांचंही तू रक्षण करणारी. आपण ऐकतो की कुंभमेळे असतात, बरोबर. या कुंभमेळ्यांमधून हे जे तपश्चर्या करणारे साधू संत असतात, दृश्य असतात तेही असतात, आणि अदृश्य असणारे जे आपल्या सामान्य दृष्टीला दिसू शकत नाही असे सुद्धा तिथे येतात. आणि त्यामुळे त्या सगळ्या वातावरणामध्ये एक उत्साह आणि पावित्र्याची सगळीकडे जी पखरण होते ती त्यांच्या अस्तित्वामुळे होत असते. तर इथे कसं आदान प्रदान असतं की त्यांच्यामुळे नदीचं जल शुद्ध होतं, आणि त्या पवित्र जलामुळे तिच्यामध्ये स्नान करणारे इतर जे आहेत त्या सर्वांचं पावित्र्य संपादन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजे इथे हे परस्पर आदान प्रदान आहे. पण इथे काय म्हटलेलं आहे की हे जे सगळे पवित्र किंवा तपश्चर्याने ऑलरेडी जे पवित्र आहेत असे संत सुद्धा आपलं काही उरलं सुरलं असेल तर ते नष्ट करण्यासाठी तुझ्या इथे येतात. त्यामुळे जे त्राण करणारे आहेत, रक्षण करणारे आहेत पापांपासून, त्यांचंही तू रक्षण करतेस. आणि दुसरं बघायला गेलं आपण महाभारतातली कथा, तर या गंगेच्या पोटी जे अष्टवसू आलेले आहेत काही शापामुळे, तर त्या शापातून त्यांना मुक्त करण्याचं काम हेही गंगेनंच केलेलं आहे. त्यामुळे हे विशेषण तिला अशाही प्रकारे योग्य ठरतं. पेयोदा, पेय याचा अर्थ जल, जल देणारी. बाल्मिका इति यत्, बाल्मिका याचा अर्थ वाळूने युक्त असा आपल्याला करता येईल, किंवा वल्मीक, वल्मीक म्हणजे वारुळ. वारुळ हे शंकरासाठी प्रिय असणारी माती आहे. म्हणजे आपल्याला अनेक संप्रदायांमध्ये दिसतं की त्या वारुळाच्या मातीचं
शिवलिंग केलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. त्यामुळे इथे दोन्ही अर्थ आपल्याला घेऊ शकतो आपण दोन्ही पण. या तृष्णया मतिर्भ्रष्टा, आमची जी मती म्हणजे बुद्धी ही कशी झालेली आहे, भ्रष्ट झालेली आहे. आता भ्रष्ट म्हणलं की आपल्याला खूप वेगळं वेगळं काय काय वाटतं, पण भ्रष्ट याचा अर्थ काय, भ्रष्ट म्हणतो. हा, तर तृष्णेने, इच्छेने आमची जी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, भ्रष्ट झालेली आहे याचा अर्थ, भ्रष्ट होणं याचा अर्थ अपेक्षित ठिकाणाहून विपरीत ठिकाणी जाण्याचं प्रकार होणं म्हणजे भ्रष्ट होणं. मग आता इथे इच्छांनी मती भ्रष्ट झाली असं म्हटलेलं आहे. मग कुठे जाणं अपेक्षित आहे, तर जेव्हा आपण सृष्टी रचना हा भाग पाहतो त्यावेळेला ब्रह्मदेवाने मनुष्याची निर्मिती ही नेमकी कशा करता केली, त्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की भ्रष्ट होणं म्हणजे काय. अशी कथा येते उपनिषदांमध्ये की सर्व प्राण्यांना ब्रह्मदेवाने निर्माण केलं पण त्याला समाधान वाटेना. मग त्याने मनुष्याला तयार केलं आणि मग त्याला आनंद झाला. याचं कारण काय, त्याच्या असमाधानाचं कारण काय आणि समाधानाचं कारण काय, तर ते कारण असं होतं की जेव्हा इतर सर्व प्राण्यांचं निर्माण केलं ब्रह्मदेवाने त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की ह्यापैकी कोणीही मला ओळखू शकणार नाही, ओळखण्याचा प्रयत्न करणार नाही, म्हणजे माझ्यापर्यंत यांच्यामधलं कोणीच पोहोचू शकणार नाही. म्हणून त्याला असमाधान झालं आणि म्हणून त्याने मग मनुष्याची निर्मिती केली आणि मग त्याला समाधान झालं की हे जे मी घडवलेलं आहे हे माझ्यापर्यंत पोहोचू शकतं, हा जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचू शकेल. तो मनुष्य प्राणी, म्हणजे बघा मनुष्य प्राण्यांची निर्मिती कशासाठी झालेली आहे, तर ब्रह्म म्हणजे ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी झालेली आहे. ते ज्ञान कोणतं, स्वतःच म्हणजे आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी, ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी मनुष्याची खरं तर निर्मिती झालेली आहे. पण मनुष्य ते सोडून जेव्हा इतर काम करतो त्यावेळेला त्याला भ्रष्ट असं म्हटलं जातं. म्हणून इथं म्हटलेलं आहे की तृष्णेने, इच्छा, आज हे मिळवलं उद्या ते मिळवलं, उद्या आणखीन काही मिळवलं, 2 रूमचं घर, मग 10 रूमचं घर केलं, मग मला विला पाहिजे, मग मोठं पाहिजे, असं वाढवत माणसाला कधीच तृप्ती होत नाही. आणि ज्या वेळेला तो मरतो त्यावेळेला ते सगळं मिळवलेलं इथेच टाकून तो निघून जातो. मग हे सगळा व्याप जो त्यांनी केला त्याचा त्याला व्यक्तिगत फायदा काय झाला, तर आपल्याकडे ह्या जन्मात सगळं उपभोगलं म्हणजे फायदा झाला, ही कन्सेप्ट फारच छोटी आहे. कारण जन्म एकच नाही, अनेक जन्म आहेत. मग या जन्मामध्ये अथक परिश्रम करून माणसाने मिळवलं काय, तर जे मिळवलं ते इथं सगळं टाकण्यासाठी मिळवलं, स्वतःसाठी काय मिळवलं, शून्य मिळवलं. उलट हे सगळं मिळवताना जे काही त्यांनी पैशून्य आचरलेलं असेल, काही म्हणजे अगदी प्रत्येक जण काही विपरीत मार्गानेच पैसा मिळवून सगळं मिळवतो असं नाही, पण चांगल्या मार्गाने सुद्धा पैसा मिळवताना अनेक गोष्टी या ज्या आपण काम क्रोध वगैरे म्हणतो या षड्रिपूंच्या अधीनच जाऊन केलेलं आहे. त्यामुळे हे रिपू वाढणं हेच काम त्याचं झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या पुढच्या जन्मामध्ये त्याला पुन्हा हे भोग येणार आहेत. म्हणजे त्याच्या हाती काय लागलं, काहीच लागलं नाही, म्हणून त्याला तिथे भ्रष्ट म्हटलेलं आहे. त्याच्या हाती केव्हा लागणार आहे, ज्या वेळेला तो स्वरूपाच्या बाजूला प्रवास करेल, मोक्ष मार्गाकडे प्रवास करेल, आत्मज्ञानाकडे प्रवास करेल, तेव्हा तो खरा योग्य मार्गावर आहे,
कारण त्यासाठीच त्याची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे तुझ्या आमची जी ही मती भ्रष्ट झालेली आहे असे जे तुझे बाल आहोत आम्ही, त्या बालांना अद्य म्हणजे तुझ्या या जलाने पुन्हा तू म्हणजे तू काय कर, त्या सर्वांना तुझ्या जलाने पवित्र कर. या ठिकाणी थोडं थांबूया.